महाराष्ट्रातल्या गोंधळ या लोककलेवर आधारित एक मराठी चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे गोंधळ. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला रिलीज होतोय. याच दिवशी मराठीकडनंच आणखीन एक रील स्टार नावाचा सुद्धा चित्रपट रिलीज होतोय आणि इतरही बरेचसे चित्रपट नक्कीच असतील. पण मुख्यतः मला जर का विचाराल तर माझं पहिलं प्राधान्य गोंधळ या चित्रपटासाठीच असेल, कारण ओव्हरऑल याच्या टीझरपासूनच बऱ्यापैकी हा खूप इम्प्रेसिव्ह चित्रपट असणार आहे हे आपल्या सगळ्यांना कळतंय. एकंदरीत आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये ना गोंधळ या लोककलेवरती कुठलाही चित्रपट फारसा इतक्या चांगल्या लेव्हलला बनवलेला किंवा असा मी पाहिला नव्हता. त्याच्यामुळे नक्कीच मी खूप एक्सायटेड आहे गोंधळ या चित्रपटासाठी. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे सगळं काही केलंय संतोष डावखर यांनी आणि यांचं इथून मागचं काम मी आत्ता 2 दिवसांपूर्वी पाहिलं. अज्ञात नावाची एक शॉर्ट फिल्म त्यांनी बनवलेली होती YouTubeवरती. तर खरंच सांगते, मला ती शॉर्ट फिल्म ॲक्चुअली टेक्निकॅलिटीजमध्ये नक्कीच आवडली. पण त्याचा जो एक मूळ गाभा होता, विषय होता, तो मला नाही आवडला. म्हणजे सेक्युलरिझम हा फक्त हिंदू लोकांपासून सुरू होतो आणि हिंदू लोकांवरतीच संपतो. आता ती शॉर्ट फिल्म जर का तुम्ही पाहिली नसेल तर ती आवर्जून बघा. नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ग्रेडिंग खूप सुंदर दिसेल. ज्या पद्धतीने पावसाळ्यामधले ते शॉट्स आपल्याला दिसतायत. ओव्हरऑल जो एक डिप्रेसिव्ह टोन आहे अख्ख्या शॉर्ट फिल्मचा, तो पण तुम्हाला आवडेल. त्याच्यानंतर एकही डायलॉग नाहीये शॉर्ट फिल्ममध्ये. ते पण तुम्हाला आवडेल, की डायलॉग्स नसताना सुद्धा फक्त हावभावाच्या वतीने कशा पद्धतीने आपले संवाद, आपलं म्हणणं हे लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण. त्याच्यानंतर ॲक्टिंग परफॉर्मन्सेस सुद्धा चांगले आहेत. स्पेशल इफेक्ट्स ठीकठाक डामाडोल जरी असले, पण ते शॉर्ट फिल्मच्या हिशोबाने ॲक्चुअली चांगले आपल्याला वाटतात, इम्प्रेसिव्ह वाटतात. आणि जो मेसेज देण्याची पद्धत आहे, ती पण मला आवडली. पण जो मेसेज दिलाय ना, त्यावर मला प्रॉब्लेम आहे. कारण त्या मेसेजमध्ये मी तुम्हाला स्पॉइलर्स नाही देणार. पण अगेन मला तेच असं म्हणायचंय, की जस्ट रिव्हर्स द रोल्स. जे काही दाखवलंय त्याच्यामध्ये, तो जो मुलगा ज्या म्हणजे हिंदू धर्मातला जो दाखवलाय, त्याच्या व्यतिरिक्त तो ॲक्चुअली जस्ट रिव्हर्स करा रोल्स. म्हणजे जे 2 ते 3 धर्म त्याच्यामध्ये दाखवलेत, त्यापैकी तो एक मुस्लिम धर्माचा दाखवा आणि मग तिथून सगळी तुमची गोष्ट सुरू करा. कारण आता गरिबी तर मुस्लिम धर्मियांमध्ये पण आहे, जात-पात तर त्यांच्यामध्ये पण आहे. अरे, मुस्लिमांमधला शिया आणि सुन्नीमुळे तर वर्ल्ड वॉर 3 ची आता पार कंडिशन येऊन ठेपली आहे रे. कधी पण होऊ शकतं ते, अशी कंडिशन चालू आहे सध्या. की त्यांच्यातले जे जाती-पाती त्यांच्यामुळे ते काय-काय करतायत, कुठच्या नेक्स्ट लेव्हलला जातायत, त्या लेव्हलच्या गोष्टी पण तुम्ही दाखवू शकता ॲक्चुअली. त्याच्यामुळे जात-पात मुस्लिमांमध्ये पण आहे आणि गरिबी त्यांच्यामध्ये पण आहे. सो आपण सेम जी गोष्ट आहे ती त्यांच्या धर्मातल्या पासून जर का आपली गोष्ट अशी सुरू केली आणि मग तो कसा आपल्या धर्मातल्या गोष्टीच्या पद्धतीने त्या गोष्टी करतो, तर ते दाखवलं तर मग मी ॲक्चुअली त्या गोष्टीचं नक्कीच कौतुक करेन. कारण सेक्युलरिझमचा जो ठेका आहे ना, तो आपणच उचलून धरलाय फक्त. आपल्यालाच लई किडा आहे, असं माझं म्हणणं आहे आणि आपल्यालाच लई पुळका आहे, की सर्व धर्म समभाव आणि मग सेक्युलर आपण पाहिजे, सेक्युलर कंट्रीमध्ये राहतोय, सेक्युलरिझम किती महत्वाचं आहे. पण समोरच्याकडनं तशा गोष्टी काहीच आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याच्याचमुळे अज्ञात या शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर मला असं मेकर्सला विचारायचं होतं, की आणखीन एक शॉर्ट फिल्म बनवा आणि जस्ट रिव्हर्स द रोल्स. प्लीज, प्लीज डू दॅट. आय मीन आय एम प्रिटी शुअर दॅट यू कान्ट डू दॅट, कारण का या कंट्रीमध्ये तर ते शक्य नाहीये. पण तरीसुद्धा एक काय म्हणूया, चॅलेंज मी नक्कीच करू शकेन तुम्हाला. एनिवे, आता वळूया चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल. गोंधळ या चित्रपटाबद्दल मी बोलते. अतिशय सुंदर असं ट्रेलर कट झालेलं आहे. अतिशय सुंदर असा एक लाइटिंगचा सेटअप आपल्याला अख्ख्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हरऑल मोस्टली 98% शॉट्स आपल्याला रात्रीतले पाहायला मिळत असल्यामुळे कदाचित या चित्रपटाची अख्खी कथा, अख्खा प्लॉट हा त्या गोंधळाच्या रात्रीच्या 1 दिवस आधी, गोंधळाच्या रात्रीच्या दिवशी आणि गोंधळाच्या रात्रीच्या नंतर येणारी पुढची रात्र, कदाचित या 2 ते 3 दिवसांमधलीच अख्खी स्टोरी असू शकते, हा एक माझा अंदाज आहे. आता हा चित्रपट ॲक्चुअली प्रेम, लालसा, गोंधळ, लग्न, विश्वासघात या मानवी विविध पैलूंना हात घालणारा हा चित्रपट नक्कीच असणार आहे. एकंदरीत पोशाख, भाषा आणि ज्या पद्धतीच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात, ज्या पद्धतीचं ओव्हरऑल सेट डिझाइन केलेलं आहे, त्यावरनं या चित्रपटाची कथा कदाचित 80s किंवा 90s किंवा त्याहूनही आधीची असू शकते. ज्या पद्धतीच्या भाषेचा टोन आहे, ते सगळं काही पाहता. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारच्या फिल्म्स मला बघताना खूप आनंद होतो, जेव्हा आपण आपल्या सद्य परिस्थितीतनं बाहेर आपल्याला जाता येतं थोड्या 2 ते अडीच तासांसाठी आणि एका वेगळ्याच दुनियेत आपण जातो आणि ज्या पद्धतीची पात्र आपल्या सगळ्यांसमोर येतायत ट्रेलरमध्ये, ते पण बघून खूप खूप जास्त गूढ असा चित्रपट असणार आहे, हे तर तितकंच कन्फर्म झालंय. आता या सगळ्या गोष्टी शिक्कामोर्तब जरी झालेल्या असल्या, तरी पण गोंधळ या चित्रपटाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे म्युझिक, बीजीएम. पद्मविभूषण श्री इलायराजा सर यांच्याकडनं या चित्रपटाला संगीत दिल्यामुळे आपल्याला त्याच्यातली गूढता किंवा त्याच्यातली जी डेप्थ आहे ती ॲक्चुअली ट्रेलरमध्येच इतकी फील होतीये. तर ज्यावेळेला हा चित्रपट आपण सिनेमागृहामध्ये बघू, त्यावेळेला जेन्युइनली गूजबम्प्स येणार आहे. आणि जेन्युइनली सांगते, या चित्रपटामध्ये जर का कुठचाही प्रोपगंडा नसेल, तर हा चित्रपट नक्कीच 100 कोटीपर्यंत पोहोचू शकेल, यात मात्र काहीच शंका नाही.
14 नोव्हेंबरला बरेच सगळे चित्रपट रिलीज जरी होत असले, तरी गोंधळसाठीच माझं पहिलं प्राधान्य असेल, हे मी परत एकदा सांगते बाकी तुम्हाला कसा वाटला गोंधळ हा चित्रपट आणि अज्ञात नावाची शॉर्ट फिल्मसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.